महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील भगवतीनगर रोड परिसरात जमिनीच्या वादातून मामाने आपल्या साथीदारांसह भाच्याचा गोळीबार करून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। खुनाची घटना आणि तक्रार। त्र्यंबकेश्वरमधील पाचाळी परिसरात राहणारे प्रकाश परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ निलेश रामचंद्र परदेशी शनिवारी सायंकाळी निलगिरी पर्वताजवळील आईच्या वडिलोपार्जित शेतजमिनीत फेरफटका मारत असताना त्यांच्या मामाने गोविंद रामा दाभाडे याने जमिनीच्या हक्कावरून वाद घातला। वादाच्याच भरात गोविंद दाभाडे आणि त्याच्या सोबत असलेल्या अनोळखी व्यक्तींनी निलेश यांच्यावर गोळीबार केला। छातीत गोळी लागल्याने निलेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत संशयित मामा गोविंद दाभाडे याला अटक केली आहे। प्रारंभिक चौकशीनंतर पोलिसांना या घटनेत सुपारी देऊन खून घडल्याचा संशय असून पोलीस आता इतर साथीदारांचा शोध घेत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। या प्रकरणात सखोल तपास सुरू असून संशयितांचे नेमके हेतू, खुनाचे कारण आणि इतर सामील लोकांची माहिती काढली जात आहे। या घटनेने त्र्यंबकेश्वर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जमिनीच्या हक्कासाठी असे अत्यंत गंभीर स्वरूपाचे वाद वाढत असल्याने स्थानिक प्रशासनानेही विशेष लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी या प्रकरणी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।